माळशिरसमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीस आजपासून सुरुवात होत आहे। निमगाव कडकडीत बंद, के पाटील यांना पोलिसांकडून अटक। काय आहे संपूर्ण बातमी, चला पाहूयात आपल्या या रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी सुधीर पवार आणि आपण पाहत आहात स्वराज्य हेर न्यूज, खबर गावाची बातमी आपल्या कामाची। श्रोते हो, आज माळशिरस तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या मोजणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या विविध ठिकाणी पोलिसांनी अटक करण्यास सुरुवात केलेली आहे। यामध्ये निमगावमधील शेतकरी के पाटील यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळं निमगावमधील शेतकऱ्यांनी संपूर्ण गाव या ठिकाणी कडकडीत बंद ठेवलेले आहे। या पार्श्वभूमीवरती माढा लोकसभेचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी निमगावमध्ये भेट देऊन शेतकऱ्यांशी या ठिकाणी बातचीत केलेली आहे। काय बातचीत झाली आणि धैर्यशील मोहिते पाटील नक्की काय म्हणाले, माध्यमांसमोर काय व्यक्त झाले, पाहूयात आपल्या स्पेशल रिपोर्टमधून। आज निमगावमध्ये या ठिकाणी मी भेट द्यायला आलो होतो। माळशिरस तालुक्यातून के पाटील आणि अजित बोरकर या दोघांना अटक केलेली आहे आणि गेल्या 8 दिवसामध्ये माढा तालुका, पंढरपूर तालुका आणि माळशिरस तालुक्यामध्ये शक्तीपीठाचं जे काही मोजणी सर्वेची कामं चालवली आहेत, यामध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। तीव्र विरोध असताना शासन त्या ठिकाणी बळजबरीनं मोजणी करते, शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल होत आहेत। ही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं शासनाची कामाची पद्धत चाललेली आहे। या शक्तीपीठ मार्गामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जेवढी गावं येतात, माढा लोकसभा मतदारसंघातली प्रत्येक गावात मी भेट दिलेली आहे आणि प्रचंड असंतोष या भागातील लोकांचा आहे। एकतर हा सगळा भाग 99% बागायत भाग आहे आणि अत्यंत कष्टाने लोकांनी आपले पिकं उभे केलेले आहेत, आपला संसार उभा केलेला आहे आणि या शक्तीपीठाच्या माध्यमातून त्यांचं सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे। नुकसान भरपाई किती मिळणार आहे, काय मिळणार आहे, हे जी स्पष्टता शासनाकडून मिळालेली नाही आणि त्याच्या आधीच मोजणी वगैरे सुरू झालेला आहे। आता आम्ही गावांचा दौरा पूर्ण केलेला आहे, मान खटावचा राहिला आहे तोही पूर्ण करू। पूर्ण झाल्यानंतर तिकडचा जिल्हा वेगळा आहे, हा जिल्हा वेगळा आहे। या जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही कलेक्टर साहेबांची वेळ घेऊ। आजच मी पत्र लिहिणार आहे कलेक्टरना की बाधित गावातल्या शेतकऱ्यांसाठी आणि आम्ही असं वेळ द्यावी आणि आमचं सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते आम्ही कलेक्टर महोदयांना त्या ठिकाणी मांडू आणि जे काही लोकशाही मार्गाने जाता येते ते सुरुवातीला जाऊ। याच्यावर न थांबता जर बळजबरीनं होणार असेल तर रस्त्यावर उतरण्याची सुद्धा आम्ही तयारी ठेवलेली आहे। मी माझ्या शेतकऱ्यांबरोबर आहे। शेतकरी ज्या दिशेने जायला सांगतील त्या दिशेने जाणार। उद्या म्हणले शेतकरी कोरडी विहीर आहे त्यात उडी मारा तरी मी मारणार। मी 100% शेतकऱ्यांच्या मागे उभा राहणार।